मॉर्निंग हो चुकी है और देखते हैं आज का शेड्यूल कैसा रहेगा, दिन कैसे जाएगा। तो सिया, तो देखते हैं मम्मी क्या कर रही है। ओ मातोश्री, आओ, वेलकम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आज हमने बोंबिल लाए। आज ये ना मालवनी पद्धति के करेंगे ये बोंबिल। तो मैं आज रेसिपी दिखाऊंगी गाइस को। जी जी जरूर। आप नारियल के होते ना, कोकोनट का जो खोबरा होता है ना, उससे करेंगे। जी चलेगा। आज अपने जैसे अपन करते ना मालवन में, वैसे करेंगे आज। ओके, तो गाइस आज बहुत मजा आने वाली है। मुझे खाना खाने में, नाश्ते में बोलना होती तो खाना खाने में बहुत मजा आने वाली है। तो मिलते हैं थोड़ी देर के बाद। पद्धतीच्या रक्षणासाठी सुरुवात झालेली आहे। इथे खोबरं काढून ठेवलं, आता त्याला किसणार आणि हे पाटा ठेवलेलं आहे। पाटाखाली बोंबील आहे, तुम्ही पाहू शकता। हे ठेवलं आहे ताकी त्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे, ताकी ते क्रंची होतील ज्याला त्यांना फ्राय करणार त्या मुवमेंटला। सो एन्जॉय करूया पुढची मुवमेंट। याला म्हणतात किसलेलं खोबरं, खोबरं सुद्धा बोलतात आपल्या मराठी भाषेमध्ये, पण एक कोकणी पद्धतीमध्ये आपल्या मालवण साईडला खूप यूज केलं जातं असं। सो टाटा। तो गाइस अभी मैं जा रही हूँ स्कूल बच्चों को लेने के लिए। तो मिलते हैं स्कूल में। तो हम लोग स्कूल पहुँच गए हैं। तो अभी 1:54 हुआ है। अभी बच्चों की स्कूल 2 बजे छूटेगी, कुछ ही समय बाकी है। तो मैं पहुँच चुकी हूँ यहाँ पे। आप देख सकते हैं यहाँ पे बारिश हो रही है, हल्की हल्की सी बारिश हो रही है। तो मिलते हैं वो लोग आने के बाद। विन और मनाली आ चुके हैं। आज मालवनी रस्सा है, इसलिए मासी बना रही है सोलकड़ी। तो सोलकड़ी में ये सब कुछ लगता है, खोबरा लगता है, मराठी मध्ये बोलते आलं लागतं, मिरची लागते, लसूण लागते, कढीपत्ता लागतो, कोथिंबीर लागते आणि हे कोथिंबीरची दाणकी आहेत, हेही लागतात। सो ही सोलकडीची तयारी आहे आणि मावशी बनवते आता एक मच्छी। तो गाइस ये रस्सा हो चुका है और मम्मी इसमें ये बोंबिल डाल रहे हैं। तो अभी हम लोग फ्राई बोंबिल करने वाले हैं। तो फिश फ्राय हे उड्या मारतोय माणूस। रवा घेतलाय आणि तांदळाचा आणि मसाला, रवा, तांदळाचा पीठ आणि मसाला घेतलेला आहे। ही याला काय बोलतात? ह्याला आपण ह्याच्यात असं फ्राय करायचं असं आणि ते फ्राय करायचे, अच्छा डिप करून फ्राय करायचं फ्राय त्याच्यामध्ये। हां, असं घ्यायचं आणि हे सगळे आता फ्राय करायचे। गाइस अशी मच्छी बनते, तो मांदे नाही आहे, कुठली दुसरी प्रकारची ह्याला बोंबील बोलतात। सोडा बोंबील आहे, असे क्रंची लागतात ना, असं तुला वाटेल की तू भजी खातेस, भजी हे बोंबील मस्तपैकी फ्राय करतायत आता। सुगंध खूप सुंदर येतोय। हा रस्सा कंप्लीट झालेला आहे। तो गाईस हे सोलकढी मध्ये लागणारा मेन इन्ग्रेडियंट आहे कोकम आहेत आपल्या बागेतले आहेत। ओके
गाइस हे मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं नारळाचं दूध आहे. कढी झालेली आहे गाइस आणि आता सोलकढी आमच्या पोटात जाणार आहे. अभी हम लोग जाने वाले हैं बाहर. एक्चुअली मोरे बाग जाने वाले हैं. वहाँ पे हमें कुछ वृक्षारोपण करने हैं तो मिलते हैं वहाँ पे. सिया. हमने ये सारे प्लांट्स लिए हैं और हमने ये चाय बनाने के लिए सामान लिया है और इसमें इंडक्शन है और इससे चाय बनाएंगे हम लोग वहाँ जाके. तो हम लोग मोरे बाग आ चुके हैं गाइस. अभी हम लोग नीचे जाएंगे. यो गाइस जंगल आ चुका है. हाँ ना हम लोग आ चुके हैं पर यहाँ पे जरा जंगल हो चुका है. गाइस आम्ही इथे आलेलो आहोत. सगळे सर्व कामांमध्ये बिझी आहेत आणि एवढी सारी झाडं घेतलेली आहेत आम्ही आणि अजून सुद्धा आहेत झाडं. ते बघा तिथे आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आहेत. ते बघा काय शूटिंग चाललेली आहे. हे जास्वंदीचं झाड लावणार आहे. कुठे लावू? उभी टोच त्याच्यात मध्ये डायरेक्ट घुसली पाहिजे आतमध्ये. आय ट्राय माय बेस्ट. बाबा म्हणाले डायरेक्टली उभी टोचण्यासाठी शॉर्टकट मध्ये. आता बघूया किती टोचते मायनी. एवढी बस तेवढी नाही गेलीये. थांबा काहीच मी टोचून तुम्हाला पुन्हा हे करते. सो गाईस हे बघा मी हा झाड लावलेला आहे आणि मी आता अजून एक घेतलाय लावण्यासाठी. हा कुठे लावायचं आणि हे सगळं खूप सिंपल आहे कारण की फक्त घेऊन टोचायचंय आणि बाकी काहीच नाहीये. राव इथे पण एक जास्वंदीचं झाड आहे. इथे सुद्धा एक मावशीने लावलंय. आपण पुढे जाऊया या. वेअर शुड आय गो? हे बघा कुठे घुसली आहे. सो सिंपली असं घ्यायचं आणि असं टोचायचं. हे बघा हे चाललंय आतमध्ये. मी ह्याला लावून पुन्हा घरी येते. थांबा मी पकडते. ही बघा असं लावतात. अरे दगड लागला वाटतं खालती. थोडं खोद ना मग. अरे सुरी हे बघा हे बघ. हा झाड घे. कोयती नाहीये नाही. घुसला घुसला. यो गाईज झाड लावलेलं आहे. टंटडन. हे घे. आता हा कुठे लावू मी? ये इकडे. गाईज पाऊस पडायला लागलेला आहे. लाईक आधीपासूनच पडत होता. आता जरा जास्त थोडा फास्ट चाललाय आणि मजा येते. मी पूर्ण माकली चिखलानी आहे बघा. यांचं परत झाडांनी लावलेलं आहे. आमचा झाडच गायब झाला. कुठे गेला काय माहित. भेटत पण नाही. सदवीन बसलेला तिथे लावूया. कुठे तिथे कुठेतरी वरात चाललेली आहे आणि मजा येते. ढोल ताशांचा आवाज येत आहे. तुम्हाला येत असेल की नसेल मला माहित नाही पण मला येते आवाज. इथून कुठून तरी येते. इथे गाव आहेत खालती तिथून येते. तू अजून नारळ नाही लावला? नाही ते बोलतात डुक्कर खाईल तिकडे. इकडेच लावा कुठेतरी. तिथं कोण आहे? डुक्कर आहे. गाय नारळाचं झाड आहे. खाली नारळ आलंय.
त्या नारळामधून झाड आलंय ग. जरा माझं समजून घ्या मराठी पण. हे घे काय करायचं ना ते सगळं उघडच आहे ना. ए बाबा युरोपियन वाटतोय काय पण बोल. माझी चॉईस आहे माझी. समजला असं नारळ लावू का? नको. कसं कसं अरे एवढं मोठं आहे. गाईज लेट्स गो. वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर टू देअर. नाही देअर वी आर गोइंग देअर फॉर प्लांटेशन. गाईज ही फुलं बघा कितकुशी आहेत. मिनी एकदम मिनी व्हर्जन आहे फ्लावर्सचा, पण किती सुंदर दिसतात. ह्यातलीच झाडं लावलेत आता आपण. हा खड्डा खोदलेला आहे आईने गाईज. आता ह्याच्यामध्ये मावशी ॲलोवेराचं झाड लावेल. तर गाईज आता आम्ही चाललोय मिरच्या तोडण्यासाठी. ते पुढे आणि मी राहिली पाठीमागे. बाग मोठी झालेली आहे. हे बघा काय येऊ पाणी पडलं. कुठे गेले रे? आली मी. हे बघा मिरच्या त्या पण सगळ्या लाल मिरच्या. वा हे इन रिअल मध्ये खूप छान दिसतात. ती पिशवी माकवली आहे, पार माकवली आहे. पूर्ण वापर झालाय तिचा. छोट्या मिरच्या पण घेऊ का ग? चवळी पेरलेली आहे गाईज. घेतलेली आहेत गाईज जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी. मी तर उद्या पण ह्याच्यातच जेवेन. अरे वा. सो आता आम्ही इथे चहा बनवणार आहोत आणि हा व्ह्यू आहे. किती भाऊ खातो? सेम सेम. आई आलेली आहे चहा बनवण्यासाठी आणि ही चहा उकळत आहे. आलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. मैंने क्या किया? मी व्हिडिओज बंद केले. Lucky guys. तर गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे. सो मिळूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.